काळजाचा थरकाप उडवणारी एक बातमी समोर येतीये. नवऱ्यासोबत वाद झाल्यानंतर एका महिलेनं आपल्या अवघ्या 5 महिन्यांच्या निष्पाप मुलाची निर्घृण हत्या केली. मनोरमा यादव असं या आरोपी महिलेचं नाव असून तिनं रागाच्या भरात टोकाचं पाऊल उचलत स्वतःच्याच पोटच्या गोळ्याचा जीव घेतला. या धक्कादायक घटनेमुळे संपूर्ण परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. उत्तर प्रदेशातील प्रयागराज परिसरातील ही घटना आहे. बुधवारी 11 मार्चच्या रात्री मनोरमा यादव आणि तिचा नवरा संतोष यादव यांच्यात किरकोळ कारणावरून जोरदार भांडण झालं. नवऱ्यासोबत झालेला हा वाद मनोरमाच्या इतका जिव्हारी लागला की तिनं त्याचा राग आपल्या 5 महिन्यांच्या चिमुरड्यावर काढला. तिनं घरातील फरशीच्या तुकड्यानं बाळाच्या डोक्यावर जोरदार वार करून त्याला जागीच ठार केले. बाळाची हत्या केल्यानंतर पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशानं मनोरमानं त्याचा मृतदेह स्वयंपाकघरात लपवून ठेवला होता. मात्र घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीनं तपास चक्र फिरवली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार गुरुवारी 12 मार्चला पोलिसांनी आरोपी मनोरमा यादवला अटक केली. पोलिसांनी घराची झडती घेतली असता स्वयंपाकघरात लपवलेला बाळाचा मृतदेह त्यांच्या हाती लागला. पोलिसांनी या प्रकरणी कठोर कारवाई करत आरोपी महिलेच्या सांगण्यावरून हत्येसाठी वापरलेला फरशीचा तुकडा देखील जप्त केलाय. पती-पत्नीमधील वादातून एका निष्पाप जीवाचा बळी गेल्यानं हळहळ व्यक्त केली जातीये. पोलीस सध्या या प्रकरणाचा अधिक तपास करत असून आरोपी महिलेवर कायदेशीर गुन्हा दाखल करण्यात आलाय.